भागडी ग्रामपंचायतवर बेधडक मोर्चा. हजेरी लावा आणि घरी जा प्रकाराविरोधात संतप्त नागरिकांचा एल्गार. MRGS मातोश्री पांदण रस्त्याच्या कामातील कथित गैरप्रकारांवर कारवाईची मागणी. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे. हजारोंच्या उपस्थितीने प्रशासन हादरले. भंडारा जिल्ह्यात शेतकरी, शेतमजूर व गोरगरीब जनतेचे आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख असलेले शेतकरी नेते विनोद ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लाखांदूर तालुक्यातील भागडी ग्रामपंचायत येथे आज दिनांक 20 मार्च 2026 रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रपाल लोणारे व नानाजी लोणारे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चाने संपूर्ण भागडी परिसर ढवळून निघाला. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या MRGS मातोश्री पांदण रस्त्याच्या कामामध्ये कथित अनियमितता होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामात काही विशिष्ट 30 ते 40 लोकांना हजेरी लावा आणि घरी जा या पद्धतीने लाभ दिला जात असून प्रत्यक्ष काम न करता दररोज सुमारे 100 रुपये देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. ही बाब सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रपाल लोणारे यांच्या निदर्शनास आल्यानंतर भागडी परिसरातील भूमिहीन शेतकरी, मजूर व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे धाव घेत तक्रारी मांडल्या. त्यानंतर लोकशाही मार्गाचा अवलंब करत आवश्यक परवानग्या घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळपासूनच भागडी परिसरात आंदोलनकर्त्यांची मोठी गर्दी जमू लागली होती. घोषणाबाजी करत निघालेला मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयावर धडकताच प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने चर्चा सुरू केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर, पंचायत समितीचे अधिकारी जयंत डांगरे तसेच संबंधित अभियंता यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. चर्चेनंतर कामातील कथित गैरप्रकारांची चौकशी करून सर्व मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये केले. सभेमध्ये वक्त्यांनी रोजगार हमी योजनांमध्ये पारदर्शकता राखण्याची मागणी करत भ्रष्टाचार सहन केला जाणार नसल्याचा इशारा दिला. गरीब, भूमिहीन आणि मजुरांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्यांविरोधात पुढेही लढा सुरूच राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी लाखांदूर पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक, शेतकरी, महिला व युवक सहभागी झाल्याने भागडी परिसरात आंदोलनाची जोरदार चर्चा रंगली असून प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.